नमस्कार मंडळी, मी सुभाष बडे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. कार्टून ॲनिमेशन ऑन मोबाईल हा ट्रेनिंग प्रोग्राम आपण शिकत आहोत. याच्यामध्ये अँड्रॉइडच्या ॲप्लिकेशन्स वापरून वेगवेगळ्या तऱ्हेचे ॲप आपण एकत्रित वापरून कार्टून व्हिडिओ कसा तयार होईल याची माहिती स्टेप बाय स्टेप आपण घेत आहोत. आज आपण तिसऱ्या दिवशी प्रवेश केला आहे आणि आपल्याला जे काही ॲप आपण काल बघितला त्याचं नाव क्रोमाटून. क्रोमाटूनमध्ये आपण कार्टून कॅरेक्टर कसे तिथे आपल्याला दिसतात. डिफॉल्ट मिळालेले 4 जे कार्टून कॅरेक्टर आपल्याला मिळतात, तर ते कसे आपण चेंज करू शकतो. त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर कसा ॲड करू शकतो. सोबतच आपण त्या कॅरेक्टरला डायरेक्टली ॲनिमेशन द्यायचं असेल, वेगवेगळ्या पोझिशन त्याच्या आपल्याला हव्या असतील, चालताना, बोलताना ह्या सगळ्या, तर या पोझिशन कशा ॲड करता येतात हेही आपण पाहिलेलं आहे. बॅकग्राऊंड कसा चेंज करता येतो हेही आपण पाहिलेलं आहे. त्याच्या हातामध्ये वेगवेगळ्या वस्तू आपल्याला द्यायच्या असतात, तर त्या कशा देता येतील. त्याचा आकार कसा लहान मोठा करता येईल. कॅरेक्टरचं तोंड फ्लिप कसं करता येईल, म्हणजे डावीकडे असेल तर उजवीकडे, उजवीकडे असेल तर डावीकडे. तर अशा असंख्य गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. पण आता आपल्याला आणखी काही राहिलेल्या गोष्टी बघायच्या आहेत. आपण कॅरेक्टर डायरेक्टली एखादा बाईकवर म्हणजे की बाईकवर, घोड्यावर बसवण्याचा असेल तर त्याला कुठली टेक्निक वापरावी लागते, ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. म्हणजे अशापैकी आपण बरंचसं कार्टून त्याला मॉडिफिकेशन करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या क्रोमाटोनच्या सहाय्याने आपण पाहिल्यात. परंतु अजून काही गोष्टी आपल्याला शिकणं बाकी आहे त्याच्यातल्याच, तर ते आपण आता पुढे आज कंटिन्यू करत आहोत. तर त्यासाठी मी आता स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअर झाल्याबरोबर तुम्हाला स्क्रीन सीन म्हणजे डबल एस असा रिप्लाय द्यायचा आहे आणि जर का तुम्हाला स्क्रीन दिसली तरच तो रिप्लाय द्यायचा आहे, म्हणजे मला पुढे कंटिन्यू करणं सोपं जाईल. ओके, तर स्क्रीन तुमच्या समोर येत आहे. ओके, एक मिनिट, मी आऊट झालो आहे मीटिंगमधून एका डिव्हाइसवरून. पुन्हा जॉईन करतो. आता तुम्हाला स्क्रीन दिसत असेल. ओके, ठीक. तर सर्वांना स्क्रीन दिसते असं मला समजतंय आणि मी कंटिन्यू करतो. तर आपल्याला ॲनोटेशन ऑन करून घ्यायचं आहे. पहा, आपल्याला आता क्रोमाटून समोर आलेला दिसत आहे आणि क्रोमाटून आपण आता ओपन करत आहोत. लेट स्टार्ट हे बटन मी क्लिक केलं आहे आणि आता क्रोमाटून आपल्यासमोर सुरू झाला आहे. ओके, तर या ठिकाणी आपण ओके बटन फक्त क्लिक करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. हे ट्रेक टाईप 1 आणि 2 याबद्दलची माहिती आपण कालच दिलेली आहे. मी डायरेक्टली आता ओके करून पुढे जातो. आता इथे आपण आलो आहे. डिफॉल्ट आपल्याला जे 4 कॅरेक्टर आपल्याला मिळतात ते इथे दिसत आहेत आणि याच्यावर आपल्याला आता पुढे कंटिन्यू काम करायचं आहे. तर आपण आज काही थोड्याशा याच्यातल्या ॲड ऑन राहिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहणार आहोत. सुरुवातीला आपण आता समजा ह्याच्यातला एखादा कॅरेक्टर आहे. आता ह्याच्यात कॅरेक्टरला काही ॲनिमेशन दिलेले आहेत, जे की आपण प्लसच्या चिन्हाला क्लिक करून काल आपण पाहिलं की त्याला आपल्याला ॲनिमेशन देता येतात. पण प्लसच्या चिन्हाला क्लिक केल्यानंतर काही जे ॲनिमेशन्स आहेत, भरपूर आहेत, कामापुरते आहेत, पण तरीही त्याच्या व्यतिरिक्त कधी-कधी आपल्याला एखाद्या ॲनिमेशनची गरज पडू शकते आणि मग अशा ॲनिमेशनला कस्टम ॲनिमेशन म्हणतात आणि हे कस्टम ॲनिमेशन तयार कसं करायचं याबद्दलची माहिती आता आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. उदाहरणार्थ, समजा आपल्याला 4 कॅरेक्टर आहेत. समजा ह्याच्यापैकी कोणालाही टाळ्या वाजवायला लावायच्या आहेत. जसं की समजा एखादी आरती सुरू आहे. आरतीसमोर तुम्ही मुलं उभा केले आहेत आणि ते टाळ्या वाजवत आहेत.
असं आपल्याला हालचाल त्यांची दाखवायची असेल तर, असं काहीही वेगवेगळं कस्टम ॲनिमेशन आपल्याला करायचं असेल तर आत्ता जी मी टेक्निक सांगेल या टेक्निकने ते करता येणं शक्य होणार आहे. पण त्यासाठी आपल्याला बारकाईनं बघावं लागेल आणि नुसतं बघून जमणार नाही तर सराव देखील करावा लागेल. चला तर मग आता मी याच्यातल्या एका कॅरेक्टरकडून टाळ्या वाजवायचं ॲनिमेशन करून घेणार आहे. जे की ॲनिमेशन डिफॉल्टमध्ये मिळणार नाही. जे ॲपने जे ॲनिमेशन दिले त्याच्यामध्ये हे ॲनिमेशन नाही. अशा प्रकारचे ॲनिमेशन आपल्याला तयार करायचे. यालाच कस्टम ॲनिमेशन असं म्हणतात. चला मग आपण कस्टम ॲनिमेशन तयार करण्याची प्रक्रिया सुरू करूया. तर हे जे कॅरेक्टर्स आहेत तर यांच्यापैकी आपण एकाला हे तसं प्रक्रिया करायला ह्या मुलाचा उपयोग करूया. ठीक आहे ना. हा बॉय जो आहे ना याच्याकडून आपण ते ॲक्शन करून घेऊ आणि ती कशी करेल ही जी प्रोसिजर आहे ना ही सगळ्यांसाठी कामी पडेल. कॅरेक्टर कुठलाही असेल तर प्रोसिजर एकच राहील. कस्टम ॲनिमेशन करण्याची प्रक्रिया हीच राहणार आहे जी मी आता सांगेल. ठीक आहे. त्याच्यामुळे टाळ्या वाजवायचं ॲनिमेशनच नाही, याच्यापेक्षा आणखी वेगळं काही ॲनिमेशन तुम्हाला लागलंच तर ते याच प्रकारे केलं जाऊ शकतं. चला तर मग ते नेमकं कसं काय? तर इकडे आपल्याला सांगितलं होतं मी काल, की ज्याला कस्टम ॲनिमेशन करायचं असेल, तर आपल्याला हे आय-के नावाचं आणि ॲनिम नावाचं ह्या 2 गोष्टी वापरायच्या आहेत. काल आपण आय-के हा ऑप्शन वापरून कार्टूनच्या म्हणजे हातांची हालचाल आपण बदलली होती, जी की आपल्याला पाहिजे तशी वळवायची होती, ती वळवली होती आपण. तर आज मात्र आपण ॲनिम हा त्याला जोडीला वापरणार आहोत. काल आपण ॲनिम हा ऑप्शन वापरला नव्हता. फक्त आय-के ऑप्शन वापरला होता आणि त्याच्या हालचाली किंवा त्याची पोझिशन आपण त्यामुळे बदलली होती. आता आपण मुलाला टाळ्या वाजवायला लावायचं, ॲनिमेशन करायचे. त्यासाठी त्याचे हातही वळवावे लागतील आणि सोबतच जे ॲनिमेशन नाही ते तयारही करावं लागेल. मग ते कसं होणार? चला तर मग त्यासाठी आपल्याला करायचं काय? तर दोन्हीही आय-के आणि ॲनिम या बटनला टिक करावं लागेल. तर मी करतो क्लिक आता त्याच्यावर. स्टेप नंबर 1 आहे, ज्याच्यात आपल्याला दोन्हींनाही चेक मार्क करायचं आहे. तर सगळ्या कॅरेक्टरच्या अंगावर काही निशाणी आलेली आहेत. तर आता आपण त्यातला एकच कार्टून कॅरेक्टर वापरणार आहोत. हा बॉय किंवा जो मुलगा आहे तो आणि त्याला आपण टाळ्या वाजवण्याची ॲक्शन करायला लावणार आहोत. आता टाळ्या वाजवताना हात कसा असतो, ते आपल्याला तसं त्याला सेट करायचं आहे. ओके, जसं की समजा हा जो हात आहे, हा हात असा इथे असेल. ओके, या पद्धतीने आणि दुसरा हात ओके, या पद्धतीने. आता हे हात जे आहेत ना, ते आपल्याला जुळवावे लागतील, जे की टाळी वाजलेली आपल्याला अनुभवायला मिळेल. ओके, तर या प्रकारे मी त्याचे हात काय केले, जुळवलेत आणि हे जुळून ॲक्शन जी प्रॉपर हाताची टाळी वाजल्याची जी ॲक्शन आहे, ती इथे मी तयार केली आहे आणि इथे आपल्याला आता एक प्लसचं चिन्ह क्लिक करायचं हे वरचं. ओके, जस्ट मी दाखवतो तुम्हाला. इथे ब्लू कलरमध्ये प्लसचं चिन्ह आहे. ते आपण क्लिक करतो आणि इथे मायनसचं चिन्ह असणार आहे. तर हे आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके. तर हे मायनस आणि प्लसच्या चिन्हाने काय गोष्टी घडणार आहेत कस्टम ॲनिमेशन ते तुम्हाला बघायचे आहेत. सध्या आपल्याला मायनसची गरज लागेल तेव्हा मी करणार, पण आता सध्या प्लसच्या बटनला आपण वरच्या ब्लू कलरमधल्या क्लिक करणार आहे मी इथे. ठीक, तर ते आपण क्लिक करणार आता. जस्ट मी त्या ठिकाणी क्लिक केलं पहा. क्लिक केल्यानंतर ओके, तर मी या ठिकाणी क्लिक केलंय तसं इथे आपल्याला एक एक आकडा तयार झालेला दिसतोय. जस्ट मी तुम्हाला दाखवतो. इथे पहा. ब्लू कलरमधला 1 नंबर इथे तुम्हाला दिसत असेल. जरा बारकाईनं बघितल्यास तुमच्या ते लक्षात येईल. एक आकडा तिथे आहे. तर तो आकडा कशामुळे झालाय, की एकदा बटन आपण प्लसचं दाबलंय म्हणजे एक ॲनिमेशन या ठिकाणी सुरू होतंय. तर या ठिकाणी एक आकडा ऑटोमॅटिक आलेला आहे, ज्याला की मी एकदा प्लस बटन दाबल्यामुळे आलाय तो.
तर आता पुढे काय करायचं? तर पुढे आता हाताची टाळी वाजली म्हणजे काय की दोन्ही हात एकाला चिटकल्याची ही पोझिशन आहे. नंतर काय होणार? दोन्ही हात बाजूला पण सरकणार. तर बाजूला आपण या ठिकाणी याला सरकूया. जसं की हा जो हात आहे हा इकडे थोडासा सरकूया, थोडासा मागे असा आणि याला थोडं मागे घेऊ. आणि पुन्हा आता ही जी कंडिशन आहे, समजा त्याचे हात बाजूला सरकलेत, ही एक कंडिशन, हिला आपण प्लसचं बटन दाबून ॲनिमेशन म्हणून ॲड करूया. ठीक आहे. तर दोनच या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. एक हात बाजूला गेल्याची, एक हात आदळल्याची. या दोन गोष्टी आपल्याला इथे त्याच्या पोझिशनला लागणार आहेत. तर पहिली पोझिशन मी तशी केली, दुसरी पोझिशन हात बाजूला गेल्याची केली. पुन्हा तेच रिपीट आपल्याला करायचं आहे. थोडंसं याला पहिल्यासारखं करून घ्यायचं आहे. ओके. अशा पद्धतीने पुन्हा एक प्लसचं बटन मी क्लिक करतोय. पुन्हा त्याला पहिल्यासारखं करायचं आहे. पुन्हा प्लसचं बटन दाबतोय. पुन्हा सेम असंच याला याला याचा हात थोडासा हलवूया आपण. ओके. जस्ट पोझिशन त्याची व्यवस्थित सेट झाल्याशिवाय आपण पुढे नाही जाणार. ओके. तर या पद्धतीने पुन्हा प्लसचं बटन मी क्लिक करतोय. पुन्हा रिपीट सेम. याचा हात जरा बाजूला घेऊ आपण. याचा हात थोडासा पुढे घेऊ, म्हणजे बाजूला गेल्यासारखा अनुभव आपल्याला द्यायचा आहे. पुन्हा प्लसचं बटन मी क्लिक केलं. पुन्हा ह्याला जागेवर आणायचे. पुन्हा प्लसचं बटन. आणि पुन्हा ह्याला आपण एकदा बाजूला घेऊया, दोघांनाही. आणि प्लसचं बटन. ठीक आहे. आता एवढ्या वेळा मी काही गोष्टी त्याला रिपीट दोन पोझिशन रिपीट केलेल्या आहेत. हाताला हात जुळलेले, हाताचे हात बाजूला गेलेले. दोन पोझिशन आहेत. रिपीट त्याच गोष्टी केल्या. प्लसचं बटन दाबलंय. बस याच्यापेक्षा वेगळी काही जादू नाही याच्यात. एवढं सगळं केलंय आपण. आणि आता इथे आपण रेकॉर्डच्या बटनला क्लिक करणार आहोत वरच्या, जे की REC नावाने इथे दिलेलं आहे. इथे आता हे किती वेळा प्लसचं बटन दाबायचं? तर आपल्याला जितक्या वेळा त्याने टाळ्या वाजवलेल्या पाहिजे, जितक्या वेळा, तितक्या वेळा आपण प्लसचं बटन दाबून तसं ॲनिमेशन ते वाढवू शकतो. ठीक आहे ना. त्यामुळे असं काही आकडा नाही सांगता येणार की तुम्ही 4 वेळा करा, 10 वेळा करा. तर तुम्हाला जितक्या वेळा हात जुळलेले पाहिजेत, जितक्या वेळेला लांब गेलेले पाहिजेत, तेवढ्या वेळेस तुम्हाला ते रिपीट करावं लागेल. तर तो आपल्याला तसा टाळ्या वाजवल्याचा अनुभव मिळेल. ओके. चला तर या ठिकाणी आपण इथून मी क्लिक केलं आहे. माऊस दिसतोय का तुम्हाला? माऊस दिसत असेल स्क्रीनवर तर M टाईप करा. स्क्रीनवर तुम्हाला माऊस दिसत आहे का? ओके. दिसतंय. म्हणजे मला ॲनोटेशन नाही वापरलं तरी चालेल असं वाटतंय. ठीक. माऊस दिसतोय. गरज पडली तर वाटल्यास मी ॲनिमेशन वापरेल, काही हरकत नाही. पण मला तरी वाटतं की ॲनिमेशनमुळे आपला जो वेळ थोडा जास्त जातो. माऊस असल्यामुळे आता ॲनिमेशनची शक्यतो गरज नाही पडणार. ओके. ठीक. चला तर आपल्याला इथे कळलं आहे
की आपल्याला हाताचे ॲनिमेशन वगैरे आपण करून तर घेतले. आता आपण REC नावाचं हे जे बटन आहे, याला आपण इथून क्लिक करणार आहोत. REC हे वरचं रेकॉर्ड बटन, हे वालं. तर याला मी क्लिक करतोय. आणि आता पहा याचं ॲनिमेशन चालू झालंय. आता हे माझ्याकडून जसं घडलं इथे वाकडं तिकडं, त्यामुळे थोडंसं तसं झालंय. तर आपल्याला त्याच्यामुळे तसं ॲनिमेशन मिळालंय. पण आपल्याला लक्षात आलं की कस्टम ॲनिमेशन त्याचं आपण तयार केलंय, जे की डिफॉल्टमध्ये नव्हतं. तर हे कशामुळे झालं? IK आणि ॲनिम या 2 गोष्टीमुळे, आणि प्लस जे की आपण दाबलेली आहे तिच्यामुळे पण झालेलं आहे. आता हे फुल स्क्रीन इथे आपण रेकॉर्ड करतो बऱ्याच वेळेला, आणि इथून आपल्याला बाहेर कसं पडायचं हे समजत नाही. त्यासाठी तुम्हाला हा जो क्रोमाटूनचा लोगो दिसतोय ना सगळ्यात खाली इथे, तर त्या क्रोमाटूनच्या लोगोवर आपल्याला क्लिक करायचं असतं, जेणेकरून तुम्हाला या क्रोमाटूनच्या लोगोला क्लिक केलं की तिथून बाहेर पडता येतं. मी क्लिक करतो पहा, आणि ते कॅन्सल म्हणायचं आहे, आणि ते लोडिंग हे असं येणार, ओके बटन दाबायचं हे वालं. तर अशा प्रकारे पुन्हा आपण पूर्वस्थितीमध्ये येतो. पण ॲडव्हर्टाईज आली की आपल्याला ती बंद करावी लागेल इथून. ठीक, तर आपल्याला इथे लक्षात आलं आहे की कशा पद्धतीने कस्टम ॲनिमेशन केलं जाऊ शकतं, आणि हे कस्टम ॲनिमेशन आपल्याला करता यायला पाहिजे. जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्हाला याचा उपयोग करता येईल. तर हे कस्टम ॲनिमेशन फक्त टाळ्या वाजवण्यासाठीच नाही, तर असं कुठलं एखादी हालचाल आपल्याला हवी असते जी की ॲपमध्ये डिफॉल्ट ॲनिमेशनमध्ये नसेल, तर तशी तुम्हाला हालचाल क्रिएट करायची असेल आत्ताच्या टेक्निकचा उपयोग केला जाईल. तर त्यावेळेला तुम्हाला IK आणि ह्या 2 गोष्टी टिक ठेवाव्या लागतात, आणि इथे तुम्हाला क्लिक करायला लागतं. एकच मिनिट. इथे आपल्याला क्लिक करावं लागतं या प्लसच्या बटनला. जर एखादं ॲनिमेशन तुमचं चुकून काही बिघडलं, म्हणजे तर तुम्ही हे जे की असतात त्या वापस घेऊ शकता. जस्ट की समजा तुम्हाला वाटलं की हे मागे जावं एका कीने, तर तुम्ही बॅक करू शकता याला, म्हणजे की मायनस चिन्ह दाबलं तर तुम्ही एकेकाने मागे मागे येऊ शकता. ते रिमूव्ह करायचं, अंडू करण्यासारखं. तो जर का तुम्हाला पाहिजे असेल, समजा एखादं ॲनिमेशन तुम्ही केलं पण तुम्हाला वाटतं ते नको आहे, तर तुम्ही मायनसची की दाबून अंडू करू शकता त्याला, म्हणजे की एका की मागं तुम्ही येऊ शकता. तर या पद्धतीने प्लस आणि मायनस कीने तुम्हाला हे ॲनिमेशन ॲड करत जाता येतं. ओके, अजून काय ह्या ॲनिमेशन कीचा उपयोग होतो ते पण जरा तुम्हाला दाखवतो. आता इथे आपण काय करूया, काही जे कॅरेक्टर्स आहेत ते IKचं बटन आपण इथून अनचेक करूया, ॲनिमचंही अनचेक करूया, आणि याच्यातलं एखादं कॅरेक्टर, आता हा समजा मुलगा आहे, हा मुलगा इथे याला वॉकिंगचं ॲनिमेशन आपण देऊन पाहू. इथे फोन कॉलच्या ऐवजी इथे मी वॉक असं ॲनिमेशन देतो. ओके, वॉकचं ॲनिमेशन मी या ठिकाणी दिलंय, आणि ओके करतो पहा. आता तो चालायला लागलाय, पण चालायला लागला खरा, पण तो काय होतोय, जागेवरच पाय हलवतोय, पुढे जात नाहीये. तर पुढे जायचं असेल तरी सुद्धा आपल्याला ॲनिमेशन कीचा उपयोग करता येतो. जस्ट की तुम्हाला इथे इथे क्लिक करायचं आहे. आता यावेळेस IK करायचं नाहीये, कारण की आपल्याला बॉडी मूव्हमेंट काही त्याची बदलायची नाही. जो जसा चालतोय फक्त पुढे गेला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे. तर या ठिकाणी आपण ॲनिमला क्लिक केलं, आणि इथे थोडंसं आपण याला इथे अगोदर, अच्छा, याच्यावरचे ॲनिमेशन अगोदर काढून घेऊया. इथे हे जे दिसतंय ना आपल्याला 8 ॲनिमेशन आपण अगोदरच्या की ॲड केलेल्या आहेत, त्या मायनस मायनस करून 0 करूया. म्हणजे पहिले जे टाळ्या वाजल्याची ॲक्शन होती ना ती आता निघून जाईल. 0 झालेले आता. मी ॲनिमला क्लिक करतो. प्लसच्या बटनला क्लिक करतो, आणि याला थोडंसं इथे पुढे सरकवतो. पुन्हा प्लसच्या बटनला क्लिक करतो. थोडंसं पुढे सरकवतो. प्लसच्या बटनला क्लिक करतो. पुढे सरकवतो. प्लसच्या बटनला क्लिक करतो. पुढे सरकवतो. असं रिपीट आपण केलंय.
ठीक आहे, तर या प्रकारे आपण केलंय. आता मी बघा रेकॉर्डिंगचं हे बटन मी क्लिक करतो पहा. तो चालत गेलाय पण पाय हललेले नाही आहेत, तर त्याला मी पुन्हा एकदा त्याच्यावर ॲनिमेशन त्याला ऑन करायला पाहिजे होतं. मी क्लिक करतो, ओके करतो. क्या आप एक बिजनेस ओनर हो एंड डिजिटल एप्स से अपने बिजनेस की सेल्स को ग्रो करना. ओके, वॉकचं ऑलरेडी आहेच आपल्याकडे ॲनिमेशन दिलेलं. आपण इथून रेकचं बटन मी क्लिक करतो, याच्यावर टिक करतो. ओके, काहीतरी इश्यू झाला आहे त्याला, म्हणजे पुढचं ॲनिमेशन येत नाही आहे. चालल्याचं ॲनिमेशन यायला पाहिजे होतं, आत्ताशी आलं आहे. क्या आप एक बिजनेस ओनर हो डिजिटल ऐप से अपने बिजनेस की सेल्स को ग्रो कर. ओके, एकच मिनिट. याच्याकडून हे बघा, मी हे ॲनिमेशन केला, पूर्ण 0 केलं. हे ॲनिमचं चिन्ह काढून टाकतो, कदाचित याच्यामुळे त्याला प्रॉब्लेम झाला आहे. तो ॲनिमेशन पुढचं घेत नाही आहे वॉकिंगवालं. तर आता बघा, मी ॲनिम आणि हे आयके वगैरे काहीच क्लिक केलं नाही आहे. आता मी प्लसच्या बटनला इथे क्लिक करतोय, याला पुढे सरकवतोय. प्लसच्या बटनला क्लिक, पुढे सरकवलं आहे. प्लसच्या बटनला क्लिक, पुढे सरकवलं. प्लसच्या बटनला क्लिक, पुढे सरकवलं. असं करत करत आपण काही वेळा इथे केलेलं आहे. आता बस इथपर्यंत ठीक आहे सध्या एक डेमो बघण्यासाठी. तर या प्रकारे आपण आता पुन्हा रेकॉर्डिंगचं बटन क्लिक करूया आणि फुल स्क्रीनला त्याला टच करूया. हे पहा, हे पहा. आणि हिला जर आपण, या लेडीजला जर आपण समजा पुढचं ॲनिमेशन दिलं फॉल डाऊनचं, तर ती लगेच खाली पडेल. बघा, ह्यानी लात मारली, ही खाली पडलं. हे आता ॲनिमेशनचा सिक्वेन्स व्यवस्थित लावल्यानंतर ते घडेल. पण आपल्याला जस्ट प्रक्रिया बघायला मिळाली की कशा पद्धतीने तो चालत जाऊ शकतो. ओके, तर आता हे जे कॅरेक्टर हलतायत, हे स्थिर करायचे असतील तर प्ले बटनला क्लिक करायचे. ऑटोमॅटिक त्या डिफॉल्ट पोझिशन आपल्याला मिळतील. ह्याला ॲनिमेशन झालेलं असल्यामुळे आपल्याला इथे प्लेचं बटन दाबल्यानंतर ते दिसते. तर या प्रकारे आपण त्याला चालून पाहू शकतो, हे कळलेलं आहे. तर जस्ट आता मी काय केलं, तुम्हाला कस्टम ॲनिमेशन कसं तयार करायचं याबद्दलची माहिती मी दिलेली आहे. तर कस्टम ॲनिमेशन म्हणजे की तुम्हाला CA असं टाईप करायचं आहे. तुम्हाला कस्टम ॲनिमेशन कसं तयार करतात, IK आणि ॲनिमचा वापर करून आणि ह्या प्लसच्या चिन्हांचा वापर करून, प्लस आणि मायनसच्या चिन्हांचा, ह्याला ॲनिमेशन की म्हणतात. तर ही ॲनिमेशन की वापरून आपण कस्टम ॲनिमेशन कसं करायचं हे तुमच्या लक्षात आलं आहे का? जर लक्षात आलं असेल तर CA असं टाईप करायचं आहे, ज्याला म्हणायचं कस्टम ॲनिमेशन. कस्टम ॲनिमेशन कसं तयार करतात ते प्रक्रिया समजली का तुम्हाला? ओके, रिप्लाय द्यायला मागे पुढे पाहू नका. समजलं असेल तर रिप्लाय द्या. आणि जर रिप्लाय देता येत नसेल तुम्हाला तर खाली 3 डॉट असतात, म्हणजे 3 डॉट एका खाली एक असतात. त्याला क्लिक केलं की
कॉल मेसेज असं एक नावाचं बटन तुम्हाला दिसेल, त्याला क्लिक करून तुम्हाला ते टायपिंग करता येतं, चॅटिंग करता येते. ओके ठीक. तर कस्टम ॲनिमेशन कसं करायचं, रिप्लाय आलेले आहेत. तर हे कस्टम ॲनिमेशन गरजेनुसार आपण वापरायचे. पण आता हा जो मुलगा चालत इकडून तिकडे गेला, हे इथे ॲनिमेशन शक्यतो तुम्हाला करण्याची गरज नाही पडणार. कारण की आपण काइन मास्टरच्या साहाय्याने याला त्याची चालण्याची जी स्टाईल आहे किंवा ती वॉकिंग सायकल जी आहे, तर ती चालायला लागला, त्याचं ग्रीन स्क्रीनवरचं रेकॉर्डिंग जे आहे ते काइन मास्टरमध्ये गेल्यावर त्याला आपण तिकडे चालवू शकतो. फक्त जागेवर चालत असल्याची रेकॉर्डिंग जरी आपल्याकडे असली तरीसुद्धा. त्याच्यामुळे ॲनिमेशन ह्याला इकडून तिकडे चालत जाण्याचं रेकॉर्डिंग केलंच पाहिजे, असं काही गरज लागेलच असं नाही. पण कस्टम ॲनिमेशन कसं करतात, त्याचा उपयोग कसा होतो म्हणून मी ते दाखवलं. ठीक. चला तर इथपर्यंत आपण पोहोचलो आणि आपल्याला लक्षात आलं की कस्टम ॲनिमेशन हा जो फंडा आपला काल पूर्ण झालेला नव्हता, तो आपण इथे पूर्ण केलाय. आता पुढचा फंडा पूर्ण करायचा आहे, तो म्हणजे काय की या कॅरेक्टरच्या हातामध्ये जी कस्टम आपल्याला एखादी वस्तू द्यायची आहे, जी आपल्याला या प्रॉपच्या आतमध्ये भेटत नाही. इथे समजा आपण बघूया की हा 3rd नंबरचा समजा मुलगा आहे, तर याच्या हातात समजा आपल्याला काही वस्तू द्यायची आहे. जसं की ज्यूस किंवा स्पून किंवा अजून काय, जे काही याच्यातलं आपल्याला पाहिजे असेल. तर याच्यातलं कुठल्याही कॅरेक्टरच्या हातामध्ये जर काही एखादी वस्तू द्यायची आपल्याला आणि ती इथे दिलेली नाही आहे, ती वस्तू आपल्याला गॅलरीतून मी काल घेऊन दाखवली, जसं की झाडू. तर समजा तुम्हाला काही स्वच्छतावरती गाणं तयार करायचं आहे किंवा स्वच्छतावरती एखादी तुम्हाला छोटी मोरल स्टोरी तयार करायची आहे, स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यासाठी. तर त्यावेळेस तुम्हाला झाडू वगैरे हे लागतील. तर मग त्यासाठी तुम्हाला या गोष्टी करता येणं गरजेचं पडेल बऱ्याच वेळेला. तर मग हे कसं करणार? तर यासाठी आपल्याला आता ती प्रोसिजर पूर्ण शिकून घ्यायची आहे, की आपल्याला हवी ती वस्तू गॅलरीत आपण आधी तयार कशी करून ठेवायची, तिची नेमकं काय सेटिंग करायची आणि मग ती इकडे घेतल्यावर तिथेच बरोबर कसं काय बसेल. तर या सगळ्या प्रक्रियेबद्दल आपल्याला आता माहिती मिळणार आहे. चला तर मग आपण यासाठी हे सगळं करायला मला काही क्रोमाटूनच्या बाहेर जावं लागेल. अगोदरच ते सगळं गॅलरीमध्ये तसं तयार करून ठेवावं लागेल. ती प्रक्रिया आता मला तुम्हाला सांगायची आहे. तर यासाठी मी क्रोमाटून ॲप बंद करत आहे आणि आपण आता या ठिकाणी सर्च इमेज ही जी काही आहे ना, सर्च इमेज मॅन, तर ह्याला आपण क्लिक करणार आहोत या ॲप्लिकेशनला. आणि याच्यामधून आपल्याला नेमकं त्या कॅरेक्टरच्या हातामध्ये काय वस्तू द्यायची आहे, तर ती वस्तू आपण इथे सर्च करायची आहे. म्हणजे एक इमेज त्याची घ्यायची आपल्याला. तर उदाहरणार्थ मी झाडू घेतला होता. ती प्रक्रिया मी फक्त तुम्हाला दाखवतोय. ऑलरेडी ती मी क्रिएट करून ठेवलेलं आहेच. पण ती प्रक्रिया झाडू दाखवण्यासाठी मी इथे करतोय झाडू आणि सर्च करतोय. ओके, आपण दुसरीकडेच कुठे गेलोय का? हो, इथे जाहिरात आलेली आहे काहीतरी. झाडू इमेज असं करतो मी. हे बघा झाडूच्या इमेज आलेल्या आहेत. आता इथले इमेज मी झाडूची सर्च करतोय म्हणजे म्हणजे ते तुम्ही पण झाडूच करा असं नाही. तुम्हाला जी लागेल ती इमेज तुम्ही एकदा सर्च करून घ्यायची आहे. आता याच्यात झाडू भरपूर प्रकारचे आलेले आहेत. तर ह्याच्यातली एखादी इमेज तुम्ही काय करणार? डाउनलोड करून घेणार. फक्त त्याच्यावर असा शटरस्टॉक वगैरे असा वॉटरमार्क नसेल, अशीच इमेज डाउनलोड करा. ठीक आहे. याच्यातल्या सगळ्या इमेजेस वॉटरमार्क फ्री आहेतच असं नाही. काही-काही वॉटरमार्क येतात त्याच्यावर, तर त्या तसल्या इमेज घेऊ नका. तर यापैकी आपण समजा भरपूर साऱ्या इमेजेस आहेत. मला वाटतं की मी ऑलरेडी एक डाउनलोड करून ठेवली आहे याच्यातली. तर ती आहे का डाउनलोडेड ते बघतो मी. ओके, तर फोटोज ह्याला आपण क्लिक केलंय आणि तुमच्याकडे इथे फोल्डर असं दिसत असेल अल्बम. अल्बममध्ये जायचं आणि डाउनलोड नावाचं फोल्डर असेल त्याच्यात त्या इमेजेस येत असतात. तर मी इथे डाउनलोडला क्लिक करतो पहा. डाउनलोड फोल्डरमध्ये माझ्याकडे ती इमेज आहे का सध्या ती चेक करतो. झाडूवाली इमेज. ओके, नाही आहे. तर कदाचित ती इमेज डिलीट करून टाकली असेल किंवा काय झालं असेल म्हणून ती इथे नाही आहे. चला मी डाउनलोड करतो आता तुमच्या समोरच आणि ती वस्तू सेटिंग पण करून दाखवतो. चला तर आपण आता या ठिकाणी इमेज सर्च मॅनचा उपयोग करतो आणि इथून एखादा झाडू घेऊया. तर कुठला घेऊ याच्यातला?
भरपूर झाडू आहेत. यापैकी एक मी जस्ट सिलेक्ट करतो. ओके, कुठला? ओके, चला हे निळ्या कलरचे जे झाडू आहेत ना, ते घेतो वाटल्यास, किंवा एक सिंगलवाला घेतो, म्हणजे तुम्हाला समजायला थोडं सोपं जाईल. कमीत कमी प्रोसिजर करायला लागेल. ही घेतो चला. ही वाली इमेज मी क्लिक करतो, किंवा ही बरोबर ठीक आहे, बरोबर वाटण्याची काही मतलब नाही आपल्याला. आपल्याला फक्त ती प्रक्रिया शिकायची आहे. तर झाडूची इमेज कसली का असे ना, तर मी त्यातली ही जस्ट चॉईस करायचं ठरवलं आहे, किंवा ही वरची दांड्यावाली. तर दोन्हीपैकी एक घेतो मी, किंवा ही पण चालेल. हिला पण दांडा चांगल्या प्रकारचा आहे, त्याच्या हातात देता येईल अशा प्रकारे. तर हिला घेतो मी, ह्या निळा निळा दांड्यावाली. मी क्लिक केलं आहे. अशा प्रकारची ही इमेज आहे, जिची क्लिअरिटी काही फार चांगली नाही दिसत. थोडी दुसरी घ्यावी लागेल. ठीक आहे, असू द्या. तीच मी डाउनलोड करतो. याला मी करतो क्लिक. हे बघा, डाउनलोड कम्प्लिटेड, म्हणजे डाउनलोड झाली आहे. म्हणजे आपण आता प्रक्रिया सुरू केली आहे. एखादी कस्टम वस्तू त्या कॅरेक्टरच्या हातामध्ये जी द्यायची, तर तिच्यासाठी मी जस्ट एक वस्तू जी मला पाहिजे झाडू, तर तिला मी केलं आता डाउनलोड. ओके, चला. तर तुमच्या पहिलीच स्टेप लक्षात आली की ती डाउनलोड केली आहे. आता याच्यानंतर पुढे काय? तर याच्यानंतर पुढे आपल्याला एक ॲप वापरायचं आहे, ज्याचं नाव पिक्सल लॅब. ओके, तर पिक्सल लॅब इथे आहे. याची लिंक ऑलरेडी आपल्या इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये आहे. पिक्सल लॅबला मी क्लिक करतो. सॉरी, याच्या अगोदर एक ॲप वापरायचं आहे आपल्याला. इथे पहा, पिक्सल लॅब आहे. त्याच्या अगोदर आपल्याला एक ॲप वापरायचं आहे, ज्याचं नाव बॅकग्राऊंड इरेजर. ओके, तर याला मी क्लिक करतो, आणि इथे सिम्पलसा इंटरफेस आहे. हा प्ले स्टोअरवरूनच आपल्याला डाउनलोड करावा लागतो, ज्याची लिंक ऑलरेडी आपल्या इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये दिलेलीच आहे. तर याला मी क्लिक करतो. लोड अ फोटो या ठिकाणी ओपन झाल्याबरोबर, आणि इथे आपला झाडू आहे, जो की डाउनलोड आपण आत्ता केला. याला मी क्लिक करतो. या ठिकाणी बॅकग्राऊंड इरेजर ॲपच्या इंटरफेसमध्ये, कॅनव्हासमध्ये तो झाडू आलेला आहे, म्हणजे ती इमेज आपण घेतली आहे. तर इथे आपल्याला ही इमेज बॅकग्राऊंड हिचा काढून टाकायचा आहे. या इमेजचा पूर्ण काय करायचा आहे, बॅकग्राऊंड काढून टाकायचा आहे. तर मग आपण या ठिकाणी डन बटन क्लिक करूया, आणि या ठिकाणी ही जो व्हाईट कलर जो आहे ना, तो पूर्ण आपल्याला नको आहे, फक्त झाडू पाहिजे आहे. तर मग यासाठी आपण काय करायचं आहे, ॲड टू कलरला क्लिक करायचं आहे, आणि या ठिकाणी हा सर्कल येतो पहा, आणि त्याच्यामध्ये एक प्लसचं चिन्ह आहे, आणि खाली एक त्याचा एक डॉट आहे, तो कंट्रोलर असतो. या कंट्रोलरला पकडायचं, आणि जो कलर आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, म्हणजे व्हाईट कलर रिमूव्ह करायचा आहे, तर व्हाईट कलरवरती त्याच्या प्लसच्या चिन्हाचा पॉईंट कुठेही व्हाईट जिथे कलर आहे ना, तिथे सोडायचा आहे. तर मी इथे सोडतो पहा. ऑटोमॅटिक एका क्लिकमध्ये पूर्ण कलर निघून गेलेला आहे. पूर्ण कलर निघून गेलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला जो बॅकग्राऊंड नसलेला PNG फॉर्मॅटमध्ये झाडू जो पाहिजे, तो इथे आपल्याला मिळालेला आहे. आता याला आपण डन करूया. ओके, डन केलेलं आहे, आणि इथे 1च्या ऐवजी 2ला क्लिक करूया, म्हणजे ह्याची जी कडा असते ना साईडने, ती एकदम स्मूथली निघून जाते. आता इथे इथे क्लिक करून मी पाहतो, कारण की ब्लॅकमध्ये आल्यावर आपल्याला दिसते बघा, इथे व्हाईट कडा अजूनही राहिलेली आहे, जी की अगोदर अशा बॅकग्राऊंड होता तर दिसत नव्हती. तो परफेक्ट कलर निघाला की नाही हे पाहण्यासाठी मी याच्यावर क्लिक करतो, म्हणजे बॅकग्राऊंड काय होतो, जरासा ब्लॅक होतो, आणि मग आपल्याला हे कळतं की अरे इथे तर अजून राहिलेले आहे. म्हणून आपण काय करूया, 3ला क्लिक करूया, 4ला पण क्लिक करूया.
फाईलला पण क्लिक करूया. जोपर्यंत तो परफेक्ट निघत नाही ना, तोपर्यंत आपण त्याला पुढे क्लिक केलंय. तरीही आपल्याला अजून काही भाग इथे राहिलेला दिसतोय. बाकी सगळा निघालाय. झाडू त्याच्यामुळे जरा बारीक झाला, सगळीकडून दबलाय आतमध्ये आणि दांडी पण त्याची दबलेली आहे. पण ठीक आहे, त्याने काय आपल्याला दांडी तेवढी असली तरी पुरेशी आहे. पण इथे मात्र काही व्हाईट कलर जो राहिलाय तो काढून टाकायचा आहे. त्यासाठी आपल्याला पुन्हा मागे यावं लागेल. स्मूथ एज इथे बॅक बटन आहे, याला क्लिक करतो मी आणि इथे ब्लॅक कलर करायचा आहे आणि ह्याचा कलर आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार, मॅजिकला क्लिक करणार आणि हा सर्कल जो आहे ना, तो आपण याच्या भोवती फिरवणार. इथे इथे कलर राहिलाय ना, इथे थोडासा लांबून लांबून फिरवायचा आहे, एकदम चिटकवायचा नाही त्याला. ओके, ठीक आहे. चला तर करल निघून गेलाय. फक्त इथे थोडासा झाडू माझ्याकडून कट झालाय. तर त्याला आपण काय करूया, पुन्हा रिटर्न मिळवण्यासाठी रिपेअरला क्लिक करूया. रिपेअरला क्लिक करून पहा, इथे आपल्याला दिसतंय की थोडासा भाग इथला कट झाला माझ्याकडून, त्यातला कलर निघून गेलाय. तर मी इथे टिक करतो. इथे सॉरी, अंडू करतो, याला अंडू. हो, गेलेला कलर मी पुन्हा वापस आणण्यासाठी रिपेअरला क्लिक केलं. पुन्हा ॲटो कलरला मी क्लिक करतो आणि इथून ह्याला हा जो व्हाईट कलर माझ्याकडून माऊसने बरोबर ते परफेक्ट मला काढता आलं नाही, म्हणून मी इथे थोडंसं अजून ॲडजस्ट करतोय. हे माऊसने केल्यामुळे मला इतकं थोडासा वेळ जास्तीचा लागतोय. बोटाने केल्यावर एवढा वेळ लागत नाही. ओके, तर त्या तिथे आपल्याला जो व्हाईट कलर खाली जो राहिला आहे तेवढा आपण मॅजिकने काढून घेऊया. ठीक आहे, आता व्यवस्थित झालेलं आहे. आता डन करूया वरचं बटन आणि ब्लॅक करून पाहूया आता कुठे काही राहिलंय का. तर नाही राहिलेलं, काही व्यवस्थित दिसत आहे. तरी पण आपण हे दोन खालचा टिक करून थोडासा व्यवस्थित अजून कडा त्याची परफेक्ट निघालेली आहे. तर या प्रकारे आता हे फायनल झालेलं आहे आपलं. म्हणजे की आपल्याला जी इमेज पाहिजे होती विदाऊट बॅकग्राऊंड, तर ती अगदी परफेक्ट इथे मिळाली. आणि सेव्ह म्हणूया आणि फिनिश करूया. ओके, तर ही जाहिरात आपण बंद करूया. अशा प्रकारे आपण पहिली स्टेप काय केली, इमेज सर्च मॅनमधून इमेज डाउनलोड केली. स्टेप नंबर 2, बॅकग्राऊंड इरेजर नावाच्या ॲपच्या मदतीने त्याचा व्हाईट कलर बॅकग्राऊंड जो होता तो रिमूव्ह केला. बस 2 स्टेप पूर्ण झाल्या. आता तिसऱ्या स्टेपकडे आपल्याला जायचं आहे. तर या ॲपची आता गरज संपलेली आहे. आपण आता पिक्सल लॅबमध्ये जाणार आहोत. ओके, 2 स्टेप आपण आतापर्यंत पूर्ण केल्यात आणि आता तिसऱ्या स्टेपकडे आपण आलोय. तर आपल्याला इथे त्याची सेटिंग करायची आहे. नेमकं त्या वस्तू हातात देण्यासाठी विशिष्ट सेटिंग करावी लागते त्या इमेजला, तरच ती त्याच्या हातामध्ये परफेक्ट बसते. तर ती सेटिंग पिक्सल लॅबच्या साहाय्याने करावी लागेल. आता तर वस्तू फक्त तयार आहे आपल्याकडे, पण परफेक्ट सेटिंग नाही. आता सेटिंग इथे तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पिक्सल लॅबमध्ये या चिन्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केलं मी आणि या ठिकाणी आपल्याला इमेज असं दिसतंय, त्यालाच थोडंसं बाजूला सरकवायचं आहे आणि ते आहे फ्रॉम गॅलरी. ठीक आहे, तर गॅलरीतून आपल्याला एक इमेज घ्यायची आहे. गॅलरीतून इमेज घेण्यासाठी मी याला क्लिक केलं आहे पहा आणि आपण आता गॅलरीत आलेलो आहोत. पण इथे आपल्याला एक इमेज लागणार आहे. डाउनलोड फोल्डरमधून घेण्यासाठी मी इथे याला क्लिक करतो अल्बमला आणि इथे डाउनलोड फोल्डर इथे दिसते आणि ह्याच्यात एक आपल्याला इमेज पाहिजे आहे. तर ती ही इमेज आहे, ही इमेज. तर ही मी क्लिक करतोय पहा. तर तुम्ही म्हणाल ही इमेज आणली कुठून? ही इमेज याची लिंक ऑलरेडी आपल्या इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये मी दिलेली आहे, जिचं नाव हँड PNG असा हँड दाखवलेला आहे बघा तिथे, हँड PNG. आणि त्याला क्लिक केलं की ही इमेज तुमच्याकडे डाउनलोड होईल.
ठीक, तर ही हँड PNG जी इमेज आहे ना, तर ती इथे मी घेतलेली आहे. हिचा पण बॅकग्राऊंड मी जसा आत्ता झाडूचा बॅकग्राऊंड काढला ना, तसा बॅकग्राऊंड काढून तुम्ही आधी सेव्ह ठेवा. ठीक आहे ना. तर तिला बॅकग्राऊंड असेल कदाचित की नसेल माझ्या ध्यानात नाही. पण जर असला बॅकग्राऊंड तर काढून घ्या. विदाऊट बॅकग्राऊंड आपल्याला हँड PNG इमेज इथे लागेल. तर ती ऑलरेडी मी हिची सेटिंग इथे करून ठेवलेली आहे. फक्त तुम्हाला ती डाउनलोड करायची इमेज. ओके, चला तर आता मी इथे डाउनलोड केलेली होती इमेज, मी गॅलरीतून तिला घेतलं. कसं घेतलं? फ्रॉम गॅलरी, इथे खालचं हे बटन चौकोनवालं, त्याच्यातून फ्रॉम गॅलरीमधून जाऊन आपण ही इमेज घेतलेली आहे. ठीक आहे. आणि हा जो टेक्स्ट आहे डिफॉल्टवाला आपण डिलीट करायला पाहिजे. तर मी ते डिलीट करतो, टेक्स्टची गरज नाही आपल्याला. ओके, तर ही PNG इमेज इथे आणलेली आहे. चला आता पिक्सल लॅबच्या साहाय्याने आपण सेटिंग करण्यासाठी अगोदर ही हँड PNG इमेज जी आहे ना, ती गॅलरीतून इथे घेतली. गॅलरीत कुठून आली? तर इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये हँड PNG दिलेली आहे, ती डाउनलोड करून ठेवल्यामुळे ती आलेली आहे गॅलरीत. तर गॅलरीतली इमेज आपण इथे घेतली. चला तर आता काय करायचं आहे? आता या चिन्हाला क्लिक करायचं आहे. स्टेप्स मी फक्त सांगितलेल्या व्हिडिओ पाहून जरी रिपीट करून केलं तरी चालते. तर मी या चिन्हाला क्लिक केलं आहे, इम्पोर्टला क्लिक करतोय आणि आत्ता जी इमेज होती ना, ती ही आहे, बॅकग्राऊंड काढलेली आहे. तर याची खात्री कशी पटेल तुम्हाला? कारण की ही सगळ्यात पहिल्यांदा दिसते ना, तर ती आपण तयार केलेली आहे म्हणूनच सगळ्यात नंतर ही डाउनलोड केलेली आहे. पण नंतर जर याची खात्री तुम्हाला नसेल, तर मग अल्बममध्ये जाऊ शकता आणि ओके, इथे नाही आहे. तर आपण फोल्डरमध्ये जाऊ, ब्राउज आणि इरेजर ॲपच्या सहाय्याने आपण ती केलेली आहे. तर ते इथे बघा, इरेजर ॲप ऑलरेडी आहे सिलेक्ट, नसेल तर तुम्हाला इथून घ्यावं लागेल. असं इथे इमेजेसला क्लिक करावं लागेल आणि याच्यात शोधावं लागेल इरेजर फोल्डर कुठे आहे. तर कुठे आहे ते? इथे आहे. याला मी क्लिक करतो आणि बघा हे आलेलं आहे. हा झाडू आहे तो आत्ता जो मी तयार केला, म्हणजे बॅकग्राऊंड काढून. तर याला मी क्लिक करतो आणि याला राईट टिक करून अप्लाय करतो. आला बघा. आता हा झाडू आला आणि हा कॅरेक्टरचा हात आहे. ही निशाणी आहे, हात इथे आहे म्हणून. आता हात कसा आहे? वरती अंगठा आहे वरच्या बाजूला, खालच्या बाजूला करंगळी आहे. मग त्याला आपल्याला हातात ही मूठ द्यावी लागेल. तर त्यासाठी मग आपण काय करू, याला थोडं छोटं करून घेऊया झाडूला, असं छोटं, आणि याला इथून फिरूया. आणि इथे याच्या हातात आपल्याला द्यायची परफेक्ट. आता मूठ हातात धरल्यानंतर करंगळीच्या थोडी खाली असणार ना, तर त्या पद्धतीची याची सेटिंग करायची. मध्ये जो पॉईंट आहे ना, पॉईंट, त्याला झाडू चिटकलेला असला पाहिजे अशा पद्धतीने. थोडासा मोठा झाडू पाहिजे असेल तर मोठाही करू शकतो आपण, जस्ट एवढा. आणि या पद्धतीने बरोबर त्याच्या मुठीत झाडू दिला आहे अशा प्रकारे आपण इथे त्याची सेटिंग करायची आहे. आणि हे थोडंसं असं तिरकस ठेवा या बाजूला, म्हणजे हातात बरोबर पकडल्याचा इफेक्ट मिळाला पाहिजे म्हणून. ठीक, या पद्धतीने बघा सेटिंग मी कशी केली आहे. हातात मुठीत धरल्याची जी काही फिटिंग तिथे आपल्याला मिळाली पाहिजे, तर ती या पद्धतीने आपण त्याच्या हातामध्ये झाडू इथे ठेवलेला आहे. थोडासा मोठा करतो. हे छोटं केलं मोठं केलं त्याने काही नाही फरक पडत, पण फरक इथे पडतो या डॉटला, ते इथे पाहिजे सेटिंग बरोबर. आणि खाली करंगळीच्या खाली काही छोटीशी मूठ शिल्लक पाहिजे, म्हणजे तो प्रॉपर इफेक्ट मिळेल. तर अशा प्रकारे, तर या पद्धतीने आपण हातामध्ये झाडू दिलेला आहे. आता हे झाडूचे जे टोकं इकडे फिरलेली आहेत, तर आपल्या बाजूने फिरलेली टोकं आणि झाडू हातात धरलेला तो थोडा इफेक्ट बरा वाटेल. हे टोकं खालून पाहिजे असतील तर मग याला तुम्हाला फ्लिप करावं लागेल ह्या इमेजला. ओके, पण या ठिकाणी फ्लिप करण्याची गरज नाही आहे सध्या. फ्लिप करायचं असेल तर इथे कुठेतरी आपल्याला ऑप्शन भेटेल, त्याच्यावर टिक करावं लागेल. आणि फ्लिप करायला कुठे ऑप्शन आहे ते, ओके, फ्लिप करायची गरज पडली तरच. शक्यतो गरज इथे तर नाही आपल्याला सध्या.
कुठे गेला तो ऑप्शन? ओके, चला आता सध्या इथे गरज नाही आहे, तर इथे उगीचच वेळ जातोय आपला. तर या ठिकाणी झाडू व्यवस्थित मी सेट केला आहे आणि आता आपल्याला याला गॅलरीत सेव्ह करून घ्यायचं आहे. त्यासाठी वरचं जो काही बटन आहे, मेमरी सारखं दिसणारं हे सेव्हचं चिन्ह आहे, याला आपण क्लिक करायचं आहे आणि सेव्ह ॲज अ इमेज करून घ्यायचं. सेव्ह ॲज अ प्रोजेक्टसुद्धा करू शकता, जेणेकरून भविष्यात पुन्हा काही गरज पडली, भविष्यात म्हणजे थोड्या वेळाने, अर्ध्या तासाने, 1 तासाने, उद्या वगैरे, तर तुम्ही प्रोजेक्टसुद्धा सेव्ह ठेवू शकता. तर सध्या मी तर डायरेक्टली इमेज सेव्ह असं बटन क्लिक करतोय आणि सेव्ह टू गॅलरी म्हणतोय. हो हो, अजून एक आपल्याकडून एक गोष्ट मिस झालेली आहे. ते म्हणजे काय, की ही हँड पण आपल्याला काढून टाकायचं आहे. हँडची गरज नाही. हँड फक्त आपल्याला एक सिम्बॉलसाठी होता. त्याच्यामुळे हँड आपल्याला काढून टाकून मग इमेज सेव्ह करायची आहे. पण ते चुकून आपण हँडसहित इमेज सेव्ह केले. तर हँड काढून टाकण्यासाठी काय करायचं, पुन्हा जिथून आपण हँड घेतला होता तिथे या चौकोनच्या मेनूला क्लिक केलंय. थोडंसं इकडे सरकायचं आणि ट्रान्सपरंटला क्लिक करायचे. हँड निघून गेला आहे आणि निव्वळ आपल्याकडे काय शिल्लक राहिले, झाडू. आता सेव्ह करायचे. जस्ट हे सेव्ह ॲज इमेज आणि सेव्ह टू गॅलरी. ठीक आहे, आपलं काम आता पत्ते झालं आहे. आता निळ्या कलरची दांडी असलेला झाडू आपण आता क्रोमा टूलमध्ये प्रॉप म्हणून वापरून पाहूया. आता हा आलाय कुठे, सेव्ह झालाय, म्हणजे सेव्ह झाल्यानंतर तो पिक्सल लॅबच्या फोल्डरमध्ये असणार, कारण की हे पिक्सल लॅबमध्ये आपण तयार केलं आहे. तर मी याला बंद करतो आणि क्रोमा टूलला ओपन करतो. ओके, जे फर्स्ट टाइम पिक्सल लॅब वापरत आहेत किंवा बघत आहेत त्यांना मात्र व्हिडिओ पाहून पॉज करत 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 कृती करावी लागेल. 2दा-3दा तुमच्या हातातून ही कृती रिपीट झाली की तुम्ही परफेक्ट व्हाल. ठीक आहे ना. तर फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही पिक्सल लॅब कधी बघितलंच नाही, कधी वापरलंच नाही, तर तुम्हाला किमान 2 ते 3 वेळा व्हिडिओ पाहून पॉज करत करत ही कृती करावी लागेल. आणि व्हिडिओ आपलं पिक्सल लॅब मी काही पूर्ण डिटेल आज शिकवण्याचा विषय नव्हता म्हणून शिकवलेला नाही. जेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्याच सांगितल्यात. डिटेल शिकायचं असेल तर हाऊ टू यूज पिक्सल लॅब अशा प्रकारचा व्हिडिओ आपल्या इम्पोर्टंट लिंक सेक्शनमध्ये लिंक ऑलरेडी त्याची दिलेली आहे. तुम्ही आणखी डिटेल शिकायचं असेल शिकू शकता. तर या ठिकाणी लेट स्टार्ट इथे मी क्लिक करून पुढे जातो आणि एका कुठल्याही कॅरेक्टरच्या हातामध्ये आपण झाडू देऊया. तर इथे ओके करूया. आता कोणाच्या हातात झाडू द्यायचा, चुडेलच्या हातात देऊया. तर मी इथे प्रॉप्सला क्लिक करतो आणि 4थ्या नंबरला आहे चुडेल, तर 4थ्या नंबरच्या कॅरेक्टरला मी इथे क्लिक करतो. कस्टम प्रॉपला क्लिक करणार मी. कस्टम गॅलरीत जाण्याचा ऑप्शन आपल्याला मिळतोय. इथे मी गॅलरीत फोटोजला क्लिक करतोय आणि आपण आता ऑलला क्लिक केल्यावर आपल्याला समजणार नाही की पिक्सल लॅबमधली इमेज नेमकं कोणती आहे, पण ती जे सगळ्यात सुरुवातीला जी आहे तीच असणार आहे. पण आपल्याला जायचं आहे डायरेक्टली पिक्सल लॅबमध्ये, म्हणजे की आपल्याला बाकी डोकं चालवायची गरजच नाही आहे. पिक्सल लॅब फोल्डर कुठे आहे, ऑदरमध्ये असेल. ओके, इथे नाही सापडलं. हो, हे सापडलं बघा, पिक्सल लॅब नावाचं फोल्डर. ह्याला मी क्लिक करतो आणि सगळ्यात आत्ता तयार केलेली इमेज बघा, माझ्याकडून ती चुकून इमेज हँडसहित जी सेव्ह झाली होती ती ही आहे आणि त्याच्यानंतर आपण हँड काढून सेव्ह केली ती ही आहे. मी बघा कुदळ, कुऱ्हाड ह्या सुद्धा गोष्टी अशा सेटिंग करून ठेवलेल्या आहेत. तर मी इथे सध्या या झाडूला क्लिक करतो आणि आता आपण इथे ओके करूया.
तर बघा चुडेलच्या हातामध्ये झाडू परफेक्ट बसलेला आहे का? दिसलाय का झाडू तुम्हाला? झाडू दिसला असेल तर झेड टाईप करा. परफेक्ट बसलाय का तिच्या हातामध्ये? जशी मूठ तिने धरायला पाहिजे तशाच प्रकारे. आणि हे काही चुडेलच नाही तर कॅरेक्टर कुठलाही असो, त्याच्या हातामध्ये आता हा परफेक्ट बसणार, कारण की त्याची तशी सेटिंग आपण ऑलरेडी केलेली आहे. तर झाडूचा झेड टाईप करा, म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला इथपर्यंत कळतंय आणि तुम्ही बरोबर आहात. प्रॅक्टिसची गरज आहे हे मात्र खरं आहे, कारण की तुम्हाला वाटत असेल की याला भरपूर स्टेप्स आहेत, माझ्या लक्षातच नाही राहिल्या. तर फर्स्ट टाईम तुम्ही हे सगळे ॲप बघत असता, त्यामुळे पहिल्यांदाच एकदाच बघितल्याबरोबर लगेच सगळ्या स्टेप पूर्णपणे जशाच तशा लक्षात नाही राहणार. मला पण सराव करावा लागलाय. सराव केल्यानंतर मग मला ते जमायला लागलं. मग आता भरपूर सराव झाल्यावर मी अगदी तुम्हाला स्मूथली सांगू शकतोय. तर तुम्ही काही वेगळे नाही आहात. तुम्हाला पण सराव करावा लागेल आणि या पद्धतीने स्टेप्स थोड्या सुरुवातीला व्हिडिओमध्ये पॉज करत एक-एक कृती करत पुढे जाऊ शकता आणि या पद्धतीने तुम्हाला हे सगळं काही जमेल. ओके, तर कस्टम प्रॉप आता तुम्हाला तयार करता येईल का? स्वतःला कुठली पण वस्तू त्याच्या हातामध्ये जर द्यायची असेल, कुऱ्हाड असेल, कुदाळ असेल, जे काही असेल, तर या पद्धतीने तुम्हाला देता येईल का? आणि देता येणार असेल तर वाय टाइप करा. म्हणजे व्हिडिओ पाहून का होईना, व्हिडिओ पाहून पॉज करत का होईना, पण तुम्हाला अशी कस्टम वस्तू त्याच्या हातामध्ये देता येईल का? ओके, यस टाइप करायचं आहे जर देता येणार असेल तर. ओके, काही अजून रिप्लाय आवश्यक आहेत. फार कमी रिप्लाय आलेले आहेत. ठीक, तर आता बऱ्यापैकी जणांना म्हणजे वाटतंय की आता मी हे करू शकतो. कस्टम वस्तू त्याच्या हातामध्ये देऊ शकतो. तर या प्रकारे आता आपण कस्टम वस्तू कशी द्यायची, कशी त्याची सेटिंग करायची. मग कुदळ असेल, फावडा असेल किंवा कुऱ्हाड असेल किंवा या प्रकारे जे काही झाडू आहे, असं काहीतरी त्याच्या हातामध्ये देता येऊ शकतं. शेतकरी काम करताना तुम्हाला दाखवायचं असेल, त्याच्या हातामध्ये फावडं किंवा कुदळ आहे आणि तो असं काहीतरी जमिनीवरती खोदतोय, तर त्यासाठी तुम्हाला अगोदर तर त्याच्या हातामध्ये ती वस्तू द्यावी लागेल आणि त्याच्यानंतर आयके ॲनिमचा वापर आणि ह्या ॲनिमेशन कीचा म्हणजे प्लसच्या चिन्ह आणि मायनसचं ह्याचं जी की आहे ते ॲड करून तुम्हाला जसं टाळ्या वाजवल्याचं मी जे ॲनिमेशन केलंय, सेम त्या तऱ्हेने किंवा ती सिस्टम वापरून तुम्हाला कुदळ, फावडं आपटल्याची तुम्हाला तशी ॲनिमेशन कस्टम क्रिएट करावं लागतं. ठीक आहे ना. तर मग त्याच्या हातामध्ये आधी वस्तू तर देता आली पाहिजे की नाही. मग त्याच्यात मग ती कुदळ तुम्हाला हातामध्ये देण्यासाठी सेम सेटिंग करावी लागेल. कुऱ्हाड हातामध्ये लाकूड तोड्या तुम्हाला दाखवायचं आहे, लाकूड तोडत आहे, तर त्यावेळेस तुम्हाला ही सेम दाखवावी लागेल प्रोसिजर. तर लाकूड तोडताना तुम्हाला त्याच्या दोन्ही हातात कुऱ्हाड म्हणजे 2 हाताने धरलेली असते. तशा प्रकारची इथे तुम्हाला पोझिशन क्रिएट करावी लागेल आणि त्या दोन्ही हातांना वर वर घेतली कुऱ्हाड, खाली घेतली कुऱ्हाड, तर त्या पद्धतीने मी जसं टाळ्या वाजवल्याचं ॲनिमेशन केलं, सेम ती कृती रिपीट करून एखाद्या झाडावर कुऱ्हाड तुम्ही आदळवतोय तो, आपटतोय, तर तशा प्रकारे तुम्हाला ते दाखवता येऊ शकतं. पण त्याच्या हातामध्ये कस्टम वस्तू देता आली, तर मग ती प्रोसिजर तुमची कामी येईल. तर या प्रकारे आपल्याला कस्टम वस्तू म्हणजे प्रॉप्स कसा द्यायचा हे तुम्हाला समजलेलं आहे. ओके, तर भरपूर जणांनी आता रिप्लाय आतापर्यंत दिले आहेत. तर अशा पद्धतीने आता आपण समजून घेतलं की आपल्याला कस्टम वस्तू देता येईल. तर आपण बघितले कस्टम वस्तू देण्यासाठी सर्चमॅन ॲपमधून इमेज डाउनलोड केली. बॅकग्राऊंड इरेझरच्या ॲपच्या सहाय्याने आपण बॅकग्राऊंड काढला आणि पिक्सल लॅबच्या मदतीने त्याची सेटिंग केली. तर अशा प्रकारे ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ती काही एका ॲपमधून झालेली नाही. ओके, तर हँड PNG तुम्हाला कुठे मिळेल, पिक्सल लॅब कुठे मिळेल, जस्ट मी एकदा इथे दाखवतो. म्हणजे आपण पुढच्या गोष्टीकडे आगेकूच करूया. ओके, इथे नाही.
हे पहा, इम्पॉर्टंट लिंक्स नावाचा जो सेक्शन आहे त्याच्यावर तुम्हाला लिंक्स दिलेले आहेत. फक्त तिथे तुम्हाला दाखवतो की कुठली लिंक कशासाठी आहे. म्हणजे इथे लॉग आउट झालोय त्याच्यामुळे लॉक दिसत आहेत, तर मला लॉग इन करून घ्यावं लागेल. हे पहा, आपला हा कोर्सचा थंबनेल, याच्यावरती तुम्ही क्लिक करा किंवा टायटलवरती क्लिक करा कुठेतरी एका ठिकाणी, आणि मग आपण त्यातला कुठला जो व्हिडिओ पाहिजे कुठलाही व्हिडिओ टाईप करा. समजा पहिलावाला केला आपण, आणि ह्याच्यात आहे इम्पॉर्टंट लिंक्स, ऑल इम्पॉर्टंट लिंक्स. इथे मी क्लिक करतो आणि या ठिकाणी आलोय आपण. तर इथे तुम्हाला दिलेले आहे, दाखवलेले आहे हँड PNG. हँड PNG जी मी आता म्हणजे हातामध्ये जी वस्तू द्यायची तिची सेटिंग करण्यासाठी जी PNG वापरली ती ही आहे हँड PNG. मला वाटतं तिचा बॅकग्राऊंड काढून मी ठेवलेली असावी, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कष्ट कमी व्हावे त्याच्यासाठी. आणि डाउनलोड पिक्सल लॅब ॲप इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. बॅकग्राऊंड इरेजर ॲप इथून डाउनलोड करू शकता. आणि हाऊ टू यूज पिक्सल लॅब, तुम्हाला जर का डिटेल शिकायचं असेल पिक्सल लॅब, तर तुम्ही याला क्लिक करून डिटेल व्हिडिओ पाहून शिकू शकता. ठीक आहे, गरज असेल तेव्हा शिका, ज्याला नसेल गरज, मी जेवढं सांगितलं तेवढी कृती केली तरी तुमचं काम आत्ताचं तर पूर्ण होईलच. तर या प्रकारे मोशन लिप ॲपची लिंक इथे नव्हती, तर मी ती अपडेट केलेली आहे. तुम्ही इथून डाउनलोड करू शकता आणि बाकीच्या लिंक गरजेनुसार मी सांगेलच. ओके, आणि खास करून तुम्हाला इथे स्क्रीन पल डाउनलोड करून तो कसा वापरायचा आहे ह्या लिंकला क्लिक करून तो बघायचा आहे आणि वापरायला तो शिकायचा आहे. जेणेकरून तुम्हाला जी काही समस्या येते स्क्रीन पलच्या माध्यमातून तुम्ही माझ्यापर्यंत व्हिडिओच्या लिंकद्वारे पोहोचवणार आहात, आणि मग मी त्याला लवकरात लवकर म्हणजे योग्य ते उत्तर तुम्हाला देऊ शकेल. ठीक, चला तर आपल्याला इथपर्यंत या सगळ्या गोष्टी कळालेल्या आहेत, आणि याच्यावरूनच आपल्या लक्षात आलंय की हे सगळं कस्टम वस्तू वगैरे कशा द्यायच्या हे आपल्याला कळालंय. आता उद्याच्या म्हणजे उद्या आता किती वाजले, 8, 9, 36. ओके, अजून बघूया. तर आता आपल्याला अजून काही वेळेला असंही गरजेचं असतं की समजा एखादा कॅरेक्टर आहे आणि समजा तो शेतकरी आहे किंवा कोणी आहे, त्याच्या डोक्यावर लाकडाचं ओझं घेऊन चाललेलं आहे. म्हणजे की लाकूड तोड असेल तर लाकडाचं ओझं घेऊन चालला आहे, किंवा अजून काही दुसरं एखादी फळवाला आहे, फळाची टोपली घेऊन चाललेला फळवाला. असं काहीतरी आपल्याला जेव्हा दाखवायचं असतं त्यावेळेस आपल्याला तसं काही इथे क्रोमाटूनमध्ये डिफॉल्ट तसं काही दिलेलं नाही. मग आपल्याला स्वतः कस्टम तयार करावं लागेल. मग ते कस्टम तयार कसं करायचं याबद्दलची माहिती आता आपण बघायला सुरू करूया, आणि जेणेकरून काय होईल की तुम्हाला त्या गोष्टी करण्याची जेव्हा गरज असते स्टोरीमध्ये त्या करता येतील. तर फळाची टोपली हातामध्ये देण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला म्हणजे हातामध्ये नाही, डोक्यावरती देण्याची प्रक्रिया आपल्याला करून घ्यावी लागेल. तर त्याच्यासाठी काय काय जुगाडबंदी करावी लागेल, तर ह्या सगळ्या जुगाडबंदीची सुरुवात आता इथून सुरू होत आहे. तर आता इथून पुढचा जो काळ आहे ना, तो बऱ्यापैकी सगळा जुगाडबंदीचाच खेळ चालू होणार आहे. तर तरीही आपल्याला इथे जुगाडबंदी शिकवल्या जातील, आणि त्या त्या जुगाडबंदी तुम्हाला तशा तशा फॉलो करायच्या आहेत. ओके, तर आपल्याला समजा फळाची टोपली द्यायची आहे डोक्यावर, किंवा लाकडाचं ओझं डोक्यावर द्यायचं आहे, तर अगोदर तर आपल्याकडे त्या इमेजेस पाहिजेत. जसं की फळाची टोपलीची इमेज पाहिजे, लाकडाचा ओंडकाची म्हणजे लाकडाची मोळी पाहिजे, तर लाकडाची मोळी आपल्याला तयार करून ठेवावी लागेल. तर मग हे सगळं तयार कसं करणार, तर ह्या गोष्टी आधी जर का जमल्या तर मग ती डोक्यावर ठेवण्याची पुढची गोष्ट येईल. तर त्याचीच एक प्रक्रिया म्हणून आपण बघूया की कसं हे करता येतं, आणि हे जर का एकदा जमलं की बाकी सगळं ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला बॅकग्राऊंड इरेजर नावाचा जो ॲप आहे तो वापरता आला पाहिजे. जेणेकरून काय होतं की तुम्ही जेव्हा इमेजेस डाउनलोड करता तेव्हा तुम्हाला त्या इमेजेस बॅकग्राऊंड रिमूव्ह करून त्या PNG स्वरूपात जर कन्वर्ट करता आल्या तरच पुढच्या गोष्टी म्हणजे परफेक्ट करू शकता तुम्ही. तर त्यासाठी झाडू समजा एक असेल आणि तुम्हाला आता झाडूवाला आलाय असं तुम्हाला दाखवायचं आहे, तर मग एकच झाडू जर का तुम्ही रिमूव्ह केला बॅकग्राऊंड आणि तोच झाडू डुप्लिकेट करून त्याला एकदम बंडलसारखं तुम्ही त्याची इमेज बनवली की झालं काम. म्हणजे पिक्सल लॅबमध्ये हे काम करू शकता, असं करायचं. जस्ट की मी पुन्हा पिक्सल लॅबमध्ये जातो आणि तुम्हाला ती प्रक्रिया करून दाखवतो. आता इथे आहे एक आपल्याकडे झाडू. ठीक, आता हा झाडू जो आहे ना,
त्याला मी समजा आपल्याला अशा प्रकारे तो त्याची म्हणजे डोक्यावर समजा झाडूवाला आलाय तर 10-15 झाडू त्याच्या डोक्यावर असणार किंवा निदान 5, 7, 8, 10 तरी झाडू त्याच्या डोक्यात म्हणजे त्याच्या डोक्यावर आपण ठेवणार. तर मग कसं ठेवणार ते? तर या ठिकाणी आपण समजा हा जो झाडू आहे एक, तर त्याला आपण डुप्लिकेट करूया कॉपी करून. हे बघा इथे कॉपीचं चिन्ह आहे. मी याला कॉपी एकदा केलं, दोनदा केलं, तीनदा केलं, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, तर 10 वेळा मी क्लिक 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 केलंय. तर तुम्ही म्हणाल तर इथे तर एकच दिसतोय. तर हे बाजूला ओढायचं आहे आपल्याला, हे बघा. आणि इथे ठेवून आपण ह्याला थोडंसं फिरवायचं आहे आणि याला ॲडजस्ट करायचं, हे पहा. इथे याला ठेवलं, ह्या झाडूला आपण पकडलं, यालाही थोडंसं आपण ॲडजस्ट करूया. या पद्धतीने ह्याच्यातला एक घेऊ आणि असं करत करत प्रत्येकाला आपल्याला तिथे ॲडजस्ट करायचं आहे. अशा प्रकारे. मुद्दाम त्याला थोडं मागे पुढे खाली वर असं काहीतरी ॲडजस्ट करायचं आहे आणि ते तुम्हाला ॲडजस्ट करून टाकायचं जेणेकरून तो रिअलिस्टिक इफेक्ट मिळेल. झालं. आणि याला सेव्ह करून घ्यायचं आणि हा बंडल त्याच्या डोक्यावर आपण ठेवणार. तर अगोदर बंडल तर तयार असला पाहिजे आपल्याकडे, तरच तो बंडल आपल्याला डोक्यावर ठेवता येईल. तर त्यासाठी जस्ट काय की एक इमेज घेतली, त्याला डुप्लिकेट केलं. तसंच इथे समजा तुम्ही मुळी असेल तुम्हाला डोक्यावर ठेवायची, तर त्यातल्या मुळीतली एक काठी किंवा तुमच्याकडे असावी लागेल, डाउनलोड करून घ्यावी लागेल आणि मग त्याला डुप्लिकेट करून अशा प्रकारची मोळी तयार करून गॅलरीत ठेवायची आणि ती मग त्याच्या आपल्या डोक्यावर ठेवणार. तर त्याच्या डोक्यावर ठेवण्यासाठी आपल्याला त्याचे जे हात आहेत ते हात आपल्याला असे वरती करावे लागतील. आयकेच्या बटनला क्लिक करून त्याचे दोन्ही हात वर करावे लागतील आणि त्याच्या डोक्यावर जी काही वस्तू आहे ती आपल्याला ठेवावी लागेल. तर ती कुठे ठेवावी लागेल, तर आपल्याला त्याला काइन मास्टरमध्ये करता येणार आहे. पण आपल्याकडे आधी त्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते गॅलरीत असलं पाहिजे. मग ती जुळवाजुळवी जुगाडबंदी सगळी काइन मास्टरमध्ये करता येईल. पण तत्पूर्वी आपल्याला अशा प्रकारचे बंडल तयार करण्यासाठी पिक्सल लॅबचा वापर करावा लागेल. बॅकग्राऊंड इरेजर ॲपच्या मदतीने बॅकग्राऊंड रिमूव्ह करावा लागेल. तर ह्या दोन गोष्टी आणि मी जेवढं सांगितलं आजच्या सेशनमध्ये किमान तेवढं जरी आलं ना तुम्हाला पिक्सल लॅबमधल्या गोष्टी, तरी पुरेसं आहे. ठीक आहे ना. फारच डिटेल शिकायचं आहे तर ती तुमची इच्छा राहिली आणि त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी दिलेला आहेच तुमच्याकडे. तर या प्रकारे आपल्याला जर का बंडल हवा असेल, लाकडाची मुळी हवा असेल, झाडूचा बंडल हवा असेल किंवा जे काही आपल्याला डोक्यावर टोपली ठेवायची असेल, तर या सगळ्या गोष्टी या पद्धतीने आधी आपण तयार करून ठेवावी लागेल गॅलरीमध्ये. विदाऊट बॅकग्राऊंडच ती असावी लागेल जेणेकरून तिचा रिअलिस्टिक लुक आपल्याला अनुभवायला मिळेल. तर या प्रकारे आपल्याला पिक्सल लॅब ॲप वापरायला शिकायचं आहे, बॅकग्राऊंड इरेज करायला पण शिकायचं आहे. तर या दोन गोष्टीचा सराव तुम्हाला आज करावा लागेल. तसेच आपल्याला जे काही क्रोमाटूनमध्ये आपण जे बघितलं की आयकेचं ॲनिमेशन देऊन टाळ्या वाजल्याचं कसं आपण तयार केलं ॲनिमेशन कस्टम, तसंच आपण की कशी वापरतो, प्लसचं चिन्ह कधी दाबायचं आहे, किती वेळा दाबायचं आहे, या सगळ्या गोष्टीही आपण अनुभवल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता प्रॅक्टिकली वापरता यायला पाहिजेत. उद्यापासून आपण आता प्रॅक्टिकल आणखी जास्त डिटेल जाणार आहोत.
काइन मास्टरचा उद्यापासून उपयोग सुरू होणार आहे आणि ह्या सगळ्या क्रोमाटून आणि काइन मास्टर आणि त्यातून तयार होणारा आउटपुट तुम्हाला उद्यापासून बघायला मिळेल. तर वेगवेगळे सीन आपण क्रिएट करणार आहोत. मग त्यावेळेस तुम्हाला ती आणखी क्लॅरिटी यायला मदत होईल, की इकडनं हे घेतलं, तिकडनं ते घेतलं आणि काइन मास्टरमध्ये जुगाडबंदी कशी केली. ओके, तर सगळ्यांचा सेंटर जो असेल तो काइन मास्टर असेल. बाकीच्या वेगवेगळ्या ॲपमधून ॲसेट तयार होतील. तयार झालेल्या ॲसेटचा सगळा जो काही जुगाडबंदीचा खेळ आहे तो काइन मास्टरच्या आतमध्ये केला जाईल. तर त्यासाठी आपल्याला इथे जस्ट एक रिप्लाय करा बरं, आपल्यापैकी किती जणांनी काइन मास्टर आजपर्यंत वापरलाच नाही. ज्यांनी वापरला नसेल ना त्यांनी 0 टाईप करायचं आहे आणि ज्यांनी वापरला असेल काइन मास्टर यापूर्वी तर तुम्ही 1 टाईप करायचं आहे. ज्यांनी काइन मास्टर अजिबात वापरलेला नाही त्यांनी 0 टाईप करायचं आहे. ओके, आपल्यापैकी अजून 0 तरी काही कोणाचा आलेला नाही. इमानदारीनं तुम्ही टाईप करत चला, त्या पद्धतीनेच मी पुढे तुम्हाला तसं गाईड करेल. ओके, ठीक आहे. हरकत नाही. चांगली गोष्ट आहे की आपल्यापैकी कोणी असं नाही की ज्यांनी काइन मास्टर अजिबात वापरला नाही. तर त्याच ॲपला आपण उद्यापासून कंटिन्यू म्हणजे 2-3 दिवस पुढचे वापरणार आणि वेगवेगळे सीन्स आपण तयार करणार. त्यासोबत तुम्हाला स्टोरी रायटिंग करण्यापासून ऑडिओ इफेक्ट वगैरे देणे या सगळ्या गोष्टींची बद्दल माहिती या पुढच्या काही दिवसातच मिळूनच जाईल. पण मागच्या झालेल्या दिवसावर मात्र आता सराव करायला तुमची कमतरता पडलेली आहे. तर ती भरून कशी काढता येईल त्यावरती आता फोकस देणं आवश्यक आहे. आता 15 मिनिटं आपल्याकडे शिल्लक राहिलेत आणि मी चर्चासत्रासाठी तुम्हाला माईक ऑन करतो. जे काही प्रश्न तुमच्या मनात आले असतील आजच्या भागावर प्राधान्याने पहिल्यांदा कव्हर करूया आणि मग ते तुमचे प्रश्न आजचे संपले की कालच्या आणि परवाच्या भागावरचे पण प्रश्न तुम्ही विचारू शकणार आहात. ओके, तर माईक स्वतःहून तुम्ही चालू करू शकणार आहात आणि जो काही प्रश्न असेल आजच्या शिकवलेल्या टॉपिकवरचा तो आधी प्राधान्याने तुम्हाला आधी विचारायचे. ते सगळे संपल्यावर आपण कालच्या टॉपिकवर बोलूया. माईक सुरू करा आणि आजच्या सुरू झालेल्या म्हणजे पहिल्या टॉपिकपासून आतापर्यंत काय वाटतंय का तुम्हाला ते बोलायचं आहे. ओके, आजचा काही प्रश्नच नसेल तर ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही कालच्या सर आणि हां, बोला. हॅलो सर, हं, तुम्ही आता जे झाडू फिक्स लॅब मध्ये घेतला होता बरोबर ना? हं, हं, हं. तर त्याबरोबर एक हँड पण घेतला होता नाही का? तुम्ही सांगितलं की ते प्रतिकात्मक स्वरूपात घेतो हँड घ्यायचा. बरोबर. हा? हं, तर तो हँड घालवण्यासाठी तुम्ही काय कृती केली ती म्हणजे मला वाटतं कॉफीला क्लिक केलं आणि त्यानंतर पुढे काय केलं? हं, हं. ती घालवण्यासाठी बघा मी काय केलं ते स्क्रीनवर पहा. आता इथे स्क्रीन तुम्हाला दिसत असेल. दिसते का? हो, येस दिसते. हो. आता या ठिकाणी ते घालवण्यासाठी आपण इथे क्लिक केलं आणि ट्रान्सपरंटला क्लिक केलं. हे चौकोनचा ऑप्शन आणि ट्रान्सपरंट. कळलं का? हो सर, कळलं. थँक्यू सर. ओके, धन्यवाद. चला तर पुढचा प्रश्न आणखी कोणाला ज्यांना बोलायचे त्यांनी स्वतःहून माईक चालू करा आणि प्रश्न विचारा. सर, बोला. हॅलो. हो, येतोय आवाज. अ, हो. इमेज सर्च मधून आपण इमेज घेतो. हं. तर तिथे कॉपीराईट इमेज कशी ओळखायची पण? तुम्ही त्याच्यात बोलले बुकमार्क हां, असतील, त्याच्यात वॉटरमार्क. ज्या इमेजेसवरती तसे वॉटरमार्क दिलेले आहेत ऑलरेडी काही इमेजेसवर त्या घेऊ नका असं मी म्हणालो. बाकीच्या घ्या. अच्छा. ओके, ओके. थँक्यू. ओके, आणखी प्रश्न? सर सॉरी परत विचारतो. हं, ते स्क्रीन रेकॉर्डिंग आता हे जे चाललंय समजा आता तुम्ही शिकवत आहात, हं. मी पाहतोय मला सुद्धा तुमचा हा टोटल माझ्या मोबाईलचा जो स्क्रीन रेकॉर्डिंग करायचा आहे म्हटल्यानंतर त्यासाठी कोणतं ऍप वापरलं पाहिजे? तेच वापरा ना स्क्रीन स्क्रीनपल. स्क्रीन पल का? हं.
तर त्याची लिंक आहे का आपल्या यामध्ये? हो आहे ना, इम्पॉर्टंट लिंक्समध्ये मी आताच दाखवली तुम्हाला. ओके, ओके. हां. ती डाउनलोड करून ती ओके. मला वाटतं तुम्ही ती सांगितली यूज कशी करायची हो, ते हो. सुद्धा हाऊ टू यूज. हो. ओके, चालेल. पाहतो सर. ओके, ओके सर. ओके, पुढचा प्रश्न. इरेजर ऐवजी आपण जर रिमूव्ह घेतलं तर चालेल का सर? चालतो ना, काही अडचण नाही. फक्त बॅकग्राऊंड नसलं पाहिजे. बस ॲप हेच वापरा असं काही रिकमेंड नाहीये किंवा असं काही कंपल्सरी नाहीये. नाही. पण कसं की ह्याला एआयचे जे क्रेडिट्स असतात ते आपल्याला संपले की पुन्हा अडचण येऊ शकते किंवा तिथे असतं की बाबा तुम्ही एका दिवसाला 1च करा, 2च करा इमेजेस. मग तुमच्याकडे क्रेडिट संपल्यावर तुम्हाला पर्याय राहत नाही. तर त्यापेक्षा हा ॲप बरा आहे. ह्याच्यात ॲडव्हर्टाइज फार कमी येतात. पिक्सल लॅबमध्ये पण ॲडव्हर्टाइज फार कमी येतात. अगदी इमेज सेव्ह करतानाच येते, मध्ये काही येत नाही. आणि ह्याच्यात पण तसंच इमेज सेव्ह करतानाच ॲड येते. फक्त क्रोमाटूनमध्ये मात्र जास्त ॲड येतात. हो, त्याच्यात जास्तच येते सर. ओके, आणखी कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत कोणताही विचारू शकता. आणि तुम्हाला प्रश्न पडत नाहीये तर मला प्रश्न पडतो की तुम्हाला काहीच समजलं नाही की सगळंच समजलंय आणि सगळं समजलंय म्हटल्यावर मी तर खूप परफेक्ट झालोय असं मला वाटायला लागेल. ओके, सरावाची कमतरता आहे म्हणून कदाचित प्रश्न येत नसावेत. तर सराव केला की येस प्रश्न सर, काही ना येस काही सर. उत्पन्न होतो. कारण की अडथळा तेव्हाच येतो जेव्हा आपण चालायला लागतो. चाललोच नाही, बसून राहिलो तर अडथळा कुठून येणार आहे? येस सर, सरावच नाही केलेला. त्यामुळं नक्कीच प्रश्न येत नाहीयेत. ओके, धन्यवाद. तर आणखी कोणाला काही प्रश्न असल्यास ताबडतोब विचारा. नाहीतर तुम्ही म्हणाल की मला बोलायची संधी मिळाली नाही, माझ्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. असं काही व्हायला नको. तर त्यामुळे मी सगळं चॅटिंगकडे पण पाहतो आहे. ओके, काइन मास्टर हॅव बग इट्स नॉट ओपनिंग. तर काइन मास्टर तुम्ही अनइन्स्टॉल करा आणि दुसरा पुन्हा इन्स्टॉल करा. केलं सर. हम्म, अनइन्स्टॉल केलं, दुसरा पण इन्स्टॉल केला हम्म, तुम्ही दिलेल्या लिंकनी, पण हम्म. ते झालं नाही. पुन्हा तसंच यायला लागलं मी ते. दिलेल्या लिंकने काइन मास्टर इन्स्टॉल करताना अगोदर जुना काइन मास्टर जो आहे ना तुमच्याकडे तो काढून टाकावा लागतो आणि तो मगच अनइन्स्टॉल केला. मगच घ्या याला. तसं केलं तरी सुद्धा ओपनच होत नाहीये. मग कदाचित नाहीतर एखाद्या आधी मी चांगले व्हिडिओ त्याच्यावरती खूप बनवलेले आहेत विदाउट वॉटरमार्कच्या काइन मास्टरवर. मग आता ते तसं यायला लागलं. कदाचित तुमच्या डिव्हाइसला येऊ शकतो प्रॉब्लेम, हा, काही डिव्हाइसला मे सांगता येत बी नाही. सपोर्ट करत कारण नसेल. की हा, तुम्ही जो व्हर्जन तुम्हाला जो दिलाय तोच मी वापरतोय. त्याच्यामुळे मला तर सध्या तरी काही इश्यू नाही आणि अनेक जणांना पण नाही. पण काही डिव्हाइसला इश्यू येतात. मग आता त्याला मी पण कंट्रोल नाही करू शकत. कारण की ते काही जणांसाठी त्यांच्या डिव्हाइसच्या अनुसार ते इश्यू आलेले असतात. पण ते आधी झालं, आत्ताच काय यायला लागलं ते कळेल. तसं नसतं मॅडम. कारण की कुठलंही ॲप जे आहे ना त्याच्यात आपल्या अँड्रॉइड सिस्टममध्ये पण बदल होत असतात. आणि त्याच्यामुळे आपलं काइन मास्टरचं व्हर्जन तेच आहे आणि अँड्रॉइड सिस्टममध्ये काही गोष्टी बदल झाल्या, तिथे अपडेशन आलं की अशा गोष्टी होतात. ओके सर. ओके, आणखी कोणाला प्रश्न विचारायचा असल्यास विचारू शकता. ओके, ठीक. तर तुमचे प्रश्न संपलेत असं समजूया का? जर हो सर. हां, बोला. सर, तुम्ही मगाशी सांगितलं की जे कॅरेक्टर आपण चालवून दाखवलं आहे, हं, हं. त्यामध्ये तुम्ही ॲनिमचा पण वापर करायला सांगितला नाही, नाही. आणि ॲनिमचा एक नाही करायचा. मी चुकून केला होता. पण अच्छा, अच्छा. ते हां. काही प्रॉपरली घडलं नव्हतं. म्हणून मी त्याला म्हणजे पुन्हा जेव्हा लक्षात आलं माझ्या की ते ॲनिम क्लिक करायला नव्हतं पाहिजे. कस्टम ॲनिमेशन करायचं असेल तरच ॲनिमला क्लिक करायचे. ऑलरेडी तो चालतो म्हणजे त्याला ॲनिमेशन आहे. फक्त आपल्याला होय, पुढे होय. घेऊन जायचंय तर ते ॲनिमेशन की तेवढं करू शकते. बरोबर. म्हणजे त्याचा वापर करायचा नाही. नाही करायचा. कस्टम ॲनिमेशन करायचं असेल तरच करायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद सर. ओके, आणखी कोणाला प्रश्न आहे का? ओके, आणि कोणाचाही जर का कोर्स ॲक्सेस चालू झाला नसेल किंवा तुम्ही लॉग इन केल्यानंतर कोर्स दिसत नसेल तर ताबडतोब मला कळवा. तुमचा ईमेल आयडी व्हेरीफाय केला जाईल. 2 जणांचे ईमेल आयडी चुकलेले निघाले. जे की .comच्या ऐवजी .co एवढंच होतं. एमच नव्हता शेवटचा. आणि प्रत्येक बॅचमध्ये काही ना काही जणांचे ईमेल आयडी मिसमॅच काही ना काही झालेलं असतं.
तर तसं तुमच्याकडे कोर्स दिसत नसेल लॉग इन केल्यानंतर, तर तुम्ही जरूर तुमचा पेमेंट केलेला वापरताना जो काही ईमेल आय डी टाकला होता तो ईमेल आय डी आणि मला कोर्स दिसत नाही लॉग इन केल्यानंतर असं स्पष्ट लिहून पाठवा. मी चेक करेल, ईमेल आय डी व्हेरीफाय करेल तुमच्या आणि आमच्याकडे आलेल्या ईमेल आय डीमध्ये काहीतरी थोडा जरी फरक असला, अगदी एक डॉटचा जरी फरक असला, एखादं अक्षर मिस झालेलं असलं तरी देखील तुम्हाला तो कोर्स दिसत नसतो. कारण की ईमेल आय डी तंतोतंत करेक्ट आल्या तरच त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली घडतात. तर तसं काही कोणाचं झालं असेल, लॉग इन केल्यावरही कोर्स दिसत नसेल तर ताबडतोब कळवा. म्हणजे पुन्हा असं व्हायला नको कोर्स संपल्यावर की सर कोर्स कुठे बघायचा, कोर्स कसा बघायचा, हे असले प्रश्न शेवटी आलेले चांगले नाही. त्यामुळे ते आत्ताच विचारून घ्या. सर तुम्ही आता जी लिंक पाठवली हम्म. तोच व्हॉट्सअप ग्रुप आहे का हो, आपला? तोच व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एकमेक पार्टिसिपंटची नंबर दिसत नाहीत आणि तुम्हाला ओन्ली ॲडमिन दिसत असेल, तुम्ही डायरेक्टली ॲडमिनशी म्हणजे माझा जिथे शाबास गुरुचा लोगो आहे त्या लोगोला म्हणजे त्याला पर्सनली मेसेज करू शकता. ओके ओके सर. ठीक, चला तर आपण थांबूया. कोणाचाही काही प्रश्न राहिलेला नाही असं मला वाटतंय, कारण की प्रश्न संपलेले आहेत. तर आपण इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी याच ठिकाणी याच लिंकवर नवीन धमाकेदार टॉपिक घेऊन आणि जुगाडबंदी शिकूया. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. ओके गुड नाईट सर. गुड नाईट.